तर आज मी तुम्हाला खेकड्याचं कालवण कसं करायचं हे दाखवणार आहे। मालवणी पद्धतीमध्ये मी करते ते खेकड्याचं कालवण आहे ते। तर मी ह्याच्या आधी पण खेकड्याची रेसिपी टाकली होती जेव्हा मी गावाला कोकणात गेली होती रत्नागिरीला, तेव्हा माझ्या भावाने मला जे खेकडी पकडून दिलेली त्याचा व्हिडिओ पण मी टाकलाय आपल्या एनर्जी क्वीन या चॅनलवर। त्याचे मग नंतर मग संध्याकाळी मी कालवण केलं होतं घरी जाऊन, तर त्याचं मी इन डिटेल मध्ये दाखवली नव्हती रेसिपी। तर आज मी तुम्हाला पूर्ण इन डिटेल ती रेसिपी दाखवणार आहे आणि पूर्ण खेकडा कसा साफ वगैरे करायचा ते सगळं दाखवणार आहे। पण आता कसे मला हे मुंबईला छोटे खेकडे भेटलेत बारके, पण ते चांगले भरलेले आहेत। गावाला कसे मोठे मोठे खेकडे भेटले होते त्यामुळे खूप मज्जा आली ते खायला। खरं तर खरी मजा ही गावालाच खेकडे रांधून खाण्यामध्ये, कारण का गावाला कसे आयते खेकडे भेटतात आणि ते पण मोठे मोठे भेटतात। असं बारके तरी शक्यतो भेटतच नाही, भेटलं तरी आम्ही सोडून देतो, पण मोठे खेकडे असतात ते घेतो आणि खाण्यामध्ये ती मजाच वेगळी आहे आणि ती टेस्ट आणि खरं मजा येते गावाला। पुन्हा ते गावचं पाण्याची चव असते वेगळी। मला तर खूप आवडतं गावाला मासे वगैरे खायला आणि ताजे ताजे भेटतात मासे। असं नाही की इथे मुंबईला खूप दिवसानंतर मार्केटला मासा येतो, शेवटी आपल्याला खावाच लागतो। मासे खाणारे असतात त्यांना नाही जमत मासे न खाल्ल्याशिवाय। मला तर खूप आवडतं सी फूड। मुंबईला भेटले ते बारके, कधीतरी क्वचित मोठे खेकडे भेटतात आणि शक्यतो बारकेच खेकडे भेटतात। तर आता मी घेऊन आली आहे मार्केट म्हणजे बारके खेकडे आता मी मार्केटमधून घेऊन आली आहे। तर आता त्याची मी रेसिपी बनवणार आहे ती तुम्हाला मी दाखवते की कशी बनवणार आहे ती सर्व इन डिटेल मध्ये मालवणी पद्धतीत मालवणी वाटप वापरून साफ वगैरे ती खेकडे कसे केले हे सर्व मी तुम्हाला दाखवते। मी रेसिपी दाखवते तुम्हाला। हॅलो नमस्कार, एनर्जी क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी करते खेकड्याचं कालवण आणि त्यासाठी मी खेकडे आणले होते आणि ते आता साफ कसे करायचे हे तुम्हाला मी दाखवते एक खेकडा साफ करून। तर हे मी उलट्या साईडने खेकड्याचं वरचं कवच काढलंय आणि त्याच्यामधलं जे पिवळा भाग असतो तो चांगला असा स्वच्छ धुवून घ्यायचा। तो खाण्यासारखा नसतो, तो फेकून द्यायचा असतो। तर मग ते चांगलं स्वच्छ करून घेते नळाखाली। याचं पाण्यामध्ये बाउलमध्ये घेऊन पण तुम्ही धुवू शकता ते सर्व मधला असं भाग आणि ते बाजूचं जेवढं आहे ना व्हाईट कलरचं ते खाण्यासारखं असतं आपल्याला। तर मी आता चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय ते। त्या सर्व पद्धतीने मी हे सर्व खेकडे आहेत ना छान असे धुवून घेतले स्वच्छ। जे व्हाईट कलरचा भाग आहे तो खेकड्याचा तो वरचं कवच काढून आपण धुवून स्वच्छ घेतलेले ते सर्व आहे आणि हे ब्राऊन कलरचे मोठे डेंगे आहेत आणि हे पातळ डेंगे आहेत ब्राऊन कलरचे, ज्याचा आपल्याला आता ह्या पातळ डेंग्यांचा रस्सा बनवायचा आहे। म्हणजे मिक्सरला लावून चांगलं ग्राइंड करून त्याच्यापासून जेवढा रस येईल तेवढा आपल्याला काढून घ्यायचा। तर मी ते एका बाजूला मालवणी वाटप तयार करून घेतले आणि ते ह्या मी भांड्यामध्ये तयार केले, त्याच्यामुळे थोडंफार त्या भांड्यात वाटप आहे। तर मी आता ते पाणी टाकून त्या भांड्यातलं पण सगळं धुवून घेते, म्हणजे त्या वाडग्यामध्ये ते पण पाणी वतून घेणार आहे। आणि हे वाटप चांगलं असं स्वच्छ झाल्याच्या नंतर मग ह्याच्यामध्ये मी आता ते खेकड्याचे जे पातळ डेंगे मी ठेवले होते बाजूला ते आता टाकून चांगलं असं वाटप करून घेणार। म्हणजे चांगलं असं एकदम चुरा करून घ्यायचा त्याचा आणि त्याच्यातनं जेवढं आपल्याला पाणी सारखं काढून घेता येईल तेवढं आपल्याला त्या डेंग्याचं पाणी आहे ना एका भांड्यात काढून घ्यायचंय। तर ते मी तुम्हाला प्रोसिजर दाखवतेच आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, फक्त बघताना ती जरा हार्ड वाटते पण एकदम इझी आहे। तर आता मी सर्व डेंगे आता टाकून घेतले त्या भांड्यात आणि ग्लासभर मी पाणी वतणार आहे। तर मी थोडं थोडं करून ते पाणी वापरते। आता हे मी मिक्सरला लावून घेते आणि ह्याच्यानंतर मग ते पातळ झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते चाळणीने चांगलं ते चाळून घ्यायचं एका भांड्यामध्ये। आता मी हे सर्व मिक्सरला चांगलं असं ते पातळ डेंगे आहेत ना खेकड्याचे ते पातळ करून म्हणजे एकदम चुरा करून घेतलाय। म्हणजे आता एकदम पण चुरा होत नाही, थोडंफार असं जाडजाड राहतच। आणि आता हे पाणी आहे ना जे खेकड्याच्या डेंग्याचं झालेलं तयार पातळ डेंगे, हा जाडे डेंगे आपल्याला खायला वापरायचे। तर हे पातळ डेंग्याचं जे पाणी आहे ना ते मी आता चाळणीमध्ये ते ओतून घेतलं सगळं मिक्सरमधला आणि जो चाळणीमध्ये जाड असा गाळ राहिला आहे ना तो परत मी त्या मिक्सरच्या भांड्यात टाकून अर्ध ग्लास पाणी अजून टाकून त्याच्यामध्ये चांगलं असं मिक्सरला लावून घेणं पातळ करून। आपल्याला अंदाज आला पाहिजे 1.5 ग्लास तरी मला पाणी लागलं त्याच्यामध्ये आणि छान असं तयार झालं माझं ते रस्सा। खरं तर ह्या रश्श्याला खूप जास्त प्रमाणात टेस्ट आहे खेकड्याचं। आपण जेव्हा कालवण करतो ना तर ह्या रश्श्यापासून जास्त त्याला चव येते। तर हे पण इम्पॉर्टंटच आहे, कारण का गावाला पूर्वी काय करायचे
पाट्यावर असं चेचून काढायचे आणि मग त्याच्यापासून जो रस यायचा तो असा हाताने एकदम दाबून दाबून बारीक काढायचे। आता इथे मुंबईला काय आपल्याकडे पाटे नाहीये, त्याच्यामुळे ते मिक्सरला मी करून ती प्रोसिजर करते आणि खरंच खूप टेस्टी कालवण होतं त्याच्याने आणि मला तर खूप आवडतं खेकड्याचं कालवण। तर आता सर्व पातळ डेंग्यांचा रस आहे ना, मी तो आता बाजूला काढून घेतलाय आणि हा एवढा झालाय, म्हणजे 1-1.5 ग्लासभर पाण्याचा तो पातळ डेंग्याचा रस झालाय। आता मी फोडणीला घालायला घेते खेकड्याचं कालवण करण्यासाठी। तर मी आता एक बारीक कांदा घेतलाय बारीक चिरून आणि तो आता तेलामध्ये चांगलासा परतून घेते गुलाबी रंगावर आणि त्याच्यामध्ये मी गरम मसाला 2 चमचे आपलं मालवणी मसाला आणि 1 चमचा तरीवाला म्हणजे लाल काश्मीरी पावडर टाकली आणि चांगलं आता ते मिक्स करून घेतलं तेलात आणि मालवणी वाटप टाकलं त्याच्यात, कारण का पटकन मसाला करपेल म्हणून मी मालवणी वाटप टाकलं त्याच्यात आणि आता मिक्स करून घेते छान आणि त्याच्यावर मग मी हा मालवणी वाटपला आणि ते मसाल्याला सर्व असं एक उकळी येण्यासाठी ठेवून देते। जेव्हा आपण पटकन तेलामध्ये मसाला टाकतो तेव्हा ते करपण्याची शक्यता असते, तर मी सर्व रेडी पोझिशनमध्येच ठेवून देते। मी सारखा असं गॅस बंद करत बसत नाही, चालू गॅसमध्येच मला सवय आहे पटापट करायची। तर जेव्हा मी तेलामध्ये मसाले टाकले तेव्हा लगेच मी वाटप टाकलं आणि मग ते उकळी येण्यासाठी ठेवून दिलं आणि आता मी कोकमट टाकले त्याच्यामध्ये आणि आता साईडला मी जे खेकडे साफ करून ठेवले होते तर त्याचे डेंगे आणि जे व्हाईट कलरचे असतात त्याला पेंदे बोलतात आमच्याकडे मालवणी भाषेमध्ये, तर ते मी पेंदे आणि डेंगे दोन्ही पण आता त्या वाटपामध्ये टाकलेत आणि ह्याच्यामध्ये मी 3 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण का आम्हाला असं पातळ थोडं आवडतं, त्याला थिकनेसपणा तर येतोच उकळी आल्याच्या नंतर, पण मी इथे 3 ग्लास पाणी वतून आता मी एकदम पातळ करणार आहे, कारण का उकळी आल्याच्या नंतर त्याला घट्टपणा येणार आहे। आणि कोकम तर आमच्या जेवणात नॉनव्हेजच्या तर असतात मालवणी लोकांच्या आणि ह्याच्यामध्ये कोकम टाकण्याचं कारण म्हणजे खेकडे कसे गरम असतात तर कोकमाने त्याचं थोडंफार ते असं पित्त चावण्याची शक्यता जरा कमी असते, त्याच्यामुळे कोकम ह्याच्यामध्ये टाकायचं आगळ किंवा कोकम। तर मी चवीपुरतं मीठ टाकून झाकण मारून ठेवून दिलं होतं आणि चांगली आता त्याला एक उकळी आली आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जे आपण पातळ डेंग्यांचा रस बाजूला ठेवला होता तर तो मी त्याच्यामध्ये मिक्स केला आहे आणि आता ढवळून घेतले, चांगले एकजीव होण्यासाठी ठेवून द्यायचे। ह्या रस जो आपण पातळ डेंग्यांचा रस घेतला होता त्यालाच खरी जास्त चव असते आणि ते खरंच या खेकड्याच्या कालवणामध्ये सर्वात इम्पॉर्टंट असतं। तर काही जण अख्खाच खेकडा टाकतात कालवणात, तर काही जण अशा पद्धतीत करतात, तर आमच्या मालवणी पद्धतीत तर आम्ही असंच करतो, शक्यतो पूर्ण असा अख्खाच्या अख्खा कालवणात टाकत नाही। प्रत्येक गोष्टीची चव अशी वेगवेगळ्या पद्धतीने घेतली पाहिजे, तर आम्ही ते तशा पद्धतीने करून त्याचं कालवण बनवलं, म्हणजे कालवण बनवतो, तर मी ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केली आहे। आणि आता मी हे थोडंफार पातळ आहे तर त्याला चांगलासा दाटपणा येण्यासाठी ठेवून देते। तर जो अक्का असा चिंबोरी टाकतात म्हणजे खेकडा अक्का टाकतात कालवणात, तर ती पण खरंच टेस्टीच लागते, पण ही अशा पद्धतीत पण टेस्ट लागते, तशा पद्धतीत कोणत्याही पद्धतीत करून दिलं तर ते आवडतंच आणि मला सुद्धा खूप आवडतं नॉनव्हेज जेवण। मला सी फूड खूप आवडतं, तर त्याच्यामध्ये मला फिश आणि कालवं शिंपल्या ह्या गोष्टी मला खूप आवडतात, हे खेकडे तर मला खूप म्हणजे हे खायला मज्जा येते चिकन मटनपेक्षा। मटन तर मी शक्यतो खातच नाही, पण चिकन एक वेळेस कमी खाईल, पण मला मासे तर खूप लागतात, मला खूप आवडतात मासे खायला। तर आता हे कालवण बऱ्यापैकी आपलं उकळी आलेली आहे आणि आटायला आलेलं आहे, मस्त असं घट्टपणा यायला लागलाय त्याला। तर आता आपलं खेकड्याचं कालवण तयार झालंय आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद। तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये। टाटा, बाय बाय।